कडीचा सारा मला टाकायला दिलेला आहे एवढा आणि मीच टाकणार आहे. आणि एवढं रोप आहे बहुत, एवढं मला रोप पुरत एक नाही एवढा सारायला टाकायला. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. चलिए शुरू करते हैं. इथं रोप टाकायचं चालू आहे. याच्यात दिसतंय की नाही रोप कांद्याचं? मैं नहीं बताऊंगा. बा काळ 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 दिसतंय हे, ते सगळं रोप आहे. टाकायचं सुरू आहे. आणि काल सारे पाड्यानं ओढून राहण, आज रोप टाकायचं चाललंय. अच्छा, मागं लगेच रात्रीने कालायचं चाललंय. ठीक है, समझ गया. बा काल येतात आपले सारे टाकले होते आणि आज रोप टाकायचं चाललंय. कालच रान वडील होतं, अन्नाशी कांद्याचं रोप टाकायचं चाललेलं आहे. बघा लाईट गेलेली एवढं, एकदा कालीला कवर पाणी चालू यांचं भिजायचं झालं, आपल्याला खाली घ्यायचंय पण लाईट गेली. आता कवा येते काय माहिती. तिथे एक जण टाकते, मम्मीने एक ताई टाकते आणि पप्पा माघारीच रोप काली देतं. मला एकदा तरी येते, आता मला बी कालावं लागेल रोप माग. बघा काल आणि माझा आज आवाज जराशी बारीकच आहे, कारण माझं दुखत आहे म्हणून, त्याच्यामुळं तरी बी ब्लॉग बनावं लागतोय दररोज, दुखत आहे तरी बी. तर बघा आता काली तुम्हाला दिसतच असेल रोप काळ काळ बास आहे. दाट पातळ कसं आहे सांगा तुम्हीच. आता एका हाताने कसं कालू, आधी एका हातात व्हिडिओ चालू आहे. एक मिनिट, तुम्हाला आधी मी हे रोप टाकताना दाखवतो. हे बघा टाकताना दाखवतो, पण मोबाईलमध्ये दिसणारच बघा बारीक पाड्यासारखं दिसतंय. ओके, हे बघा वरून पडत आहे ते काळं काळं. आता ताई रोप टाकताना दाखवलं. आता मम्मी टाकीत रोप ते दाखवतो कसं दोघी टाकते. कोण दाट टाकते कोण पातळ टाकते बघा, पण मोबाईलमध्ये एवढं दिसतच नाही पडताना. तिथं उली दिसतंय बघा. फक्त वर मोटर चालू झालेली आहे त्यांचं किंवा वर दाखीत तुम्हाला. एवढं भिजलं आपल्याकडे खाली पाणी येईन. मग 3-4 वाफे झालेले आहेत त्यांचे, मग आपल्या खालच्या वावरात येईन. आता तुम्हाला दाखवतो मी फास्ट मोडमध्ये एक वाफा टाकताना. झाला आता एक थोडा कमी सगळं सारा टाकून दाखवलं तुम्हाला आताच. दारा शिपू दिलाय लावायला तुम्हाला. कडीचा सारा मला टाकायला दिलेला एवढा आणि मीच टाकणार आहे. आणि एवढं रोप आहे बहुत, एवढं मला रोप पुरत एक नाही एवढा सारायला टाकायला. टाकलंय हे बा, इथं किती दाट टाकलंय. काय होत आहे त्याला, किती दाट टाकलंय? थोडं दाटतोय बा. बेवर बी इतकं दाट टाकलंय. पडा आता तुम्ही बाकी बा सारा एवढा टाकलाय आपण आणि मुठभर एवढं उरलंय बी. बघा सगळं रोप टाकून झालेलं आहे आणि फक्त हे वरचंच आउट मागं कालून झालेलं आहे. त्याचा एक वाफा सोडता तो धरता आणि हे खालची सगळी वाफे अजून रोप कालायचं तसंच राहिलंय. हे गाईस, तर बघा खालचं आउट अजून राहिलं तसंच रोप कालायचं. आता मी चाललो आहे घरी, कमन मला झोपायचं. आता माझं दुखत आहे त्याच्यामुळं, काल बी दुखत होतं ते नाही काल सांगितलं रातच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग दररोज काढावं लागतात म्हणून आलो तुम्ही. आता चाललो आहे मी घरी. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. रोट्यामध्ये सकाळी 8 वाजता मराठी नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला पाणी देताना मी दाखवलं असतं, पण मग डोकं ते सर्दीन ते आवाज तुम्हाला कसा येत असेल म्हणून चाललो आहे मी घरी. बाय.